नमस्कार. कधी असा विचार मनात आलाय का की आपण जे कर्ज घेतो त्याचा हप्ता अचानक कसा काय वाढतो? चला, आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आपण एका अशा नंबरबद्दल बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आर्थिक आयुष्यावर अगदी नकळतपणे पण मोठा परिणाम करतो. हो, म्हणजे अनेकांना हा प्रश्न पडतोच की घराचा किंवा गाडीचा ईएमआय अचानक कमी जास्त का होतो? ही एक सामान्य गोष्ट वाटते, पण नाही. यामागे खूप मोठं कारण लपलेलं आहे. आणि गंमत म्हणजे आपल्या खिशावर होणारा हा परिणाम थेट रिझर्व्ह बँकेच्या एका निर्णयाशी जोडलेला आहे. हो, एकाच नंबरमुळे हे सगळं घडतं. चला तर मग बघूया काय आहे हे कोडं. तर आरबीआयचं हे मास्टर टूल, हे शक्तिशाली साधन आहे तरी काय आणि ते काम कसं करतं? चला समजून घेऊया. हे बघा, अगदी सोपं आहे. जसं आपण बँकेकडून कर्ज घेतो ना, तसंच सगळ्या बँका त्यांना जेव्हा गरज पडते तेव्हा त्या रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात आणि त्या कर्जावर आरबीआय जो व्याजदर लावते तोच असतो रेपो रेट. सिंपल. आता हा रेपो शब्द कुठून आला? तर तो आलाय रिपर्चेस ॲग्रीमेंटवरून. याचा अर्थ काय? तर बँका काय करतात? त्यांच्याकडच्या सरकारी रोखे म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आरबीआयकडे तारण म्हणून ठेवतात आणि त्या बदल्यात कर्ज घेतात आणि नंतर व्याज देऊन ते रोखे परत विकत घेण्याचं वचन देतात. म्हणजे सगळा व्यवहार अगदी सुरक्षित असतो. पण रेपो रेटची खरी गंमत काय माहितीये? आरबीआय फक्त हा एकच दर वापरून एकाच वेळी तीन गोष्टी साधते. 1. महागाई कंट्रोलमध्ये ठेवते. 2. बाजारात किती पैसा खेळता राहील हे ठरवते. आणि 3. आपल्या सगळ्यांच्या कर्जाचे आणि एफडीचे व्याजदर काय असतील याला दिशा देते. म्हणजे बघा, एकच दर आणि कामं किती. ठीक आहे, चला तर मग एक परिस्थिती बघूया. समजा आरबीआयने रेपो रेट वाढवला, म्हणजे बँकांसाठी कर्ज घेणं महाग केलं, तर मग काय होईल? आपल्यावर त्याचा काय परिणाम होईल? बघा, ही ना एक साखळी आहे. सगळ्यात आधी आरबीआय रेपो रेट वाढवते. त्यामुळे बँकांना आरबीआयकडून पैसे घेणं महाग पडतं. मग बँका काय करतात? त्या बाजारातला पैशाचा पुरवठा कमी करतात. आणि त्याचा थेट परिणाम काय होतो? तर आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी होम लोन, कार लोन सगळी कर्ज महाग होतात. आणि जेव्हा कर्ज महाग होतात तेव्हा लोक कमी खर्च करतात आणि अर्थव्यवस्थेचा वेग आपोआप कमी होतो. थोडक्यात काय, तर याचा थेट फटका आपल्या खिशाला बसतो. घराचा, गाडीचा हप्ता वाढतो. लोक अनावश्यक खर्च टाळायला लागतात. इतकंच नाही तर कंपन्यासुद्धा नवीन प्रोजेक्ट्समध्ये गुंतवणूक करायला घाबरतात. आणि याचा परिणाम, हो, नोकरीच्या संधी कमी होण्यावर सुद्धा होतो. बरं, हे झालं दर वाढल्यावर काय होतं ते. आता ह्याच्या अगदी उलटं करून बघूया. समजा आरबीआयने रेपो रेट कमी केला, तर काय होईल? इथे सगळी प्रक्रिया बरोबर उलटी होते. आरबीआयने दर कमी केले की बँकांना कर्ज स्वस्तात मिळतं. मग बँका बाजारात जास्त पैसे आणतात. त्यामुळे आपल्यासाठी कर्ज स्वस्त होतात. आणि कर्ज स्वस्त झालं की लोक जास्त खरेदी करतात, जास्त खर्च करतात. आणि ह्या सगळ्यामुळे अर्थव्यवस्थेला एक प्रकारची चालना मिळते, गती येते. म्हणजे बघा किती इंटरेस्टिंग आहे हे. दर वाढवले जातात ते महागाईला आवर घालण्यासाठी आणि दर कमी केले जातात ते आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी. हा एक खूप नाजूक बॅलन्स आहे जो आरबीआयला साधावा लागतो. आत्तापर्यंत आपण थिअरी बघितली, पण खरं प्रत्यक्षात हे कसं काम करतं? चला एक अगदी अलीकडचं उदाहरण बघूया. आठवतंय कोविड-19चा काळ? तेव्हा सगळं काही ठप्प झालं होतं. अर्थव्यवस्था अक्षरशः संकटात होती. तेव्हा तिला आधार देण्यासाठी आरबीआयने काय केलं? रेपो रेटमध्ये खूप मोठी कपात केली. तो अगदी 4% खाली आणला. का? कारण बाजारात पैशाचा प्रवाह वाढावा, लोकांच्या हातात पैसा राहावा आणि आर्थिक चक्र जे थांबलं होतं ते पुन्हा सुरू व्हावं. म्हणजे हे बघा, आरबीआयचं काम म्हणजे एका तारेवरची कसरत आहे. एका बाजूला महागाईचा राक्षस उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक मंदीचा धोका. जर महागाई वाढली की आरबीआय रेपो रेट वाढवते आणि जर अर्थव्यवस्थेचा वेग कमी झाला तर दर कमी करते. हा समतोल साधणं खूप महत्वाचं आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? याचा अंतिम निष्कर्ष काय? थोडक्यात सांगायचं तर रेपो रेट म्हणजे आरबीआयच्या हातात असलेलं एक पॉवरफुल बटन आहे. जेव्हा अर्थव्यवस्थेचा वेग खूप वाढतो तेव्हा ते कर्ज महाग करून वेग कमी करतात आणि जेव्हा अर्थव्यवस्थेला गती देण्याची गरज असते तेव्हा कर्ज स्वस्त करून वेग वाढवतात, अगदी गाडीच्या ॲक्सिलरेटर आणि ब्रेकसारखं.
तर मग हा प्रश्न उरतोच की रेपो रेट हा अर्थव्यवस्थेचा ॲक्सिलरेटर आहे की ब्रेक? खरं तर तो दोन्ही आहे, नाही का? यावर विचार नक्की करा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत.